कडाक्याची थंडी आणि दाट धुक्याच्या चादरीतही बाळापूर नगर परिषदेच्या निवडणुकीसाठी मतदार घराबाहेर पडले आहेत। सकाळपासून मतदानाला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत असून काही ठिकाणी तांत्रिक अडथळ्यांचेही प्रकार समोर आले आहेत। अकोला जिल्ह्यातील बाळापूर नगर परिषदेच्या सार्वत्रिक निवडणुकीसाठी आज मतदान प्रक्रिया सुरू असून कडाक्याच्या थंडीतही मतदारांनी मोठ्या प्रमाणात सहभाग नोंदवला आहे। आज सकाळी बाळापूरमध्ये तापमान 10 अंशाखाली गेले होते, तर संपूर्ण शहर दाट धुक्याच्या चादरीत अडकले होते। असे असतानाही सकाळी 7:30 वाजल्यापासून मतदानाला सुरुवात झाली। एकूण 40,572 मतदार नगराध्यक्ष पदासह 25 नगरसेवकांच्या भवितव्याचा निर्णय घेणार आहेत। शहरात 43 मतदान केंद्रांवर ही प्रक्रिया पार पडणार असून 25 जागांसाठी 85 उमेदवार रिंगणात आहेत। राजकीय समीकरण पाहता वंचित, नगर विकास पार्टी, AMIM आणि महाविकास आघाडी यांच्यात लढत रंगली आहे। दरम्यान प्रभाग क्रमांक 5 मधील बूथ क्रमांक 1 वर EVM मशीन तांत्रिक बिघाडामुळे सुमारे 20 मिनिटे बंद पडली होती। नगर परिषद निवडणूक अधिकाऱ्यांनी तातडीने दुसरी EVM मशीन बसवून मतदान पुन्हा सुरू केले। या मशीनवर आधीच 12 मतदारांचे मतदान झाले होते। सकाळी 7:30 ते 9:30 या 2 तासात 9.45% मतदारांची नोंद झाली होती। सुरुवातीला थंडीमुळे मतदारांमध्ये काहीसा निरुत्साह दिसला, मात्र 9:30 नंतर सर्वच मतदान केंद्रांवर मोठी गर्दी पाहायला मिळत आहे। बाळापूरकरांचा हा सहभाग लोकशाहीवरील विश्वास अधोरेखित करणारा ठरत आहे।